आज आपण अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सुरुवात कशी झाली याबाबत माहिती पाहणार आहोत। दत्तस्थान औदुंबर येथून काही साधू मंडळी स्वामी दर्शनासाठी अक्कलकोट येथे मंदिरात आले। दर्शनानंतर दुपारी भोजनाकरिता त्यांनी परमपूज्य मोहन पुजारी आणि श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना विचारले। तेव्हा साधू मंडळीची मोहन पुजारी व जन्मेजयराजे भोसले महाराज यांनी भोजन व्यवस्था केली। पण अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र असून सुद्धा परगावच्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादासाठी अन्नछत्र नाही, ही खंत जन्मेजयराजे भोसले महाराज यांना लागून राहिली। काही दिवसांनी मंदिरामध्ये श्री दत्त आणि श्री जगदंबा भवानी मातेचे फोटो पेंटिंग चालले होते। जगदंबेचे पेंटिंग पाहत परमपूज्य मोहन पुजारी गुरुजी यांनी साक्षात दत्तावतारी श्री स्वामी समर्थांच्या या पावन नगरीमध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना त्यांनी सन्माननीय जन्मेजयराजे भोसले महाराजांना बोलून दाखवली आणि ही प्रेरक कल्पना सन्माननीय जन्मेजयराजे भोसले महाराजांनी उचलून धरली व त्याबाबत तेथे उपस्थित भाविकांना